श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. अथ देवी महात्म्ये पंचमोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. मेघा म्हणे सुरथ राजा, मार्कंडेय सांगे शिष्यवर्या, सूत बोले शौनकादी आचार्या, सावधान परिसावे. आता श्री महासरस्वती आख्यान सांगतो मी तुम्हाला गुण. हा तिसरा अवतार पूर्ण. नवा अध्याय जाणीजे. हे भगवती चरित्र निश्चित, श्रोत्या वक्त्यासी करी पुनीत, अधिकाधिक तृष्णा वाढत याच्या श्रवण पठनाची. असो पूर्वी शुंभ निशुंभ असुर, दोघे दायाद महाक्रूर, देवांचे शत्रू अनिवार, पराक्रमी झाले संग्रामी शोभतो म्हणून, शुभ ऐसे नामाभिधान, त्याहुनी तो अत्यंत शोभायमान. निशुंभ म्हणती तयासी, ते कामरूप दोघे असुर, दोघे दयाद महाक्रूर, देवांचे शत्रू अनिवार, पराक्रमी झाले संग्रामी शोभतो म्हणून, शुंभ ऐसे नामाभिधान, त्याहुनी तो अत्यंत शोभायमान. निशुंभ म्हणती त्याशी, ते कामरूप दोघे असुर, त्याही त्रयलोक जिंकले सत्वर. जिंकून या देवनी कर यज्ञ भाग घेतले, दोघांनी करून या शौर्य घेतले देवांचे सकल ऐश्वर्य. तेव्हा संग्रामी सांडोनी धैर्य, देव पडते झाले. इंद्र वायू यम कुबेर घाई केले सर्व जर्जर, कुबेराचे निधी सत्वर हिरोनी आणले. सांडोनी ऐश्वर्याची आशा, देव पळाले दश दिशा, प्राप्त झाले दुःख दशा, कोणास ती सांगावी. प्रतापी ते दोघे असुर, सूर्याचा घेतला अधिकार, दोघे सूर्य होऊनी सत्वर प्रकाशिले त्रैलोक्या. दोघे चंद्र होऊनी निश्चिती, त्रैलोकी पडली चंद्रकांते. कृष्ण शुक्ल पक्ष स्थिती करीते झाले निजांगे, वायूचा अधिकार चालविला, तैसाची पर्जनही पाडेला. यथा काळी वर्षो लागला जन इच्छे करून या, अग्नीचे कर्म चालविले, त्रैलोक्याचे राज्य घेतले. दिव ते पळवून गेले अधिकार सांडूनिया, वरुणाचा घेऊन अधिकार सप्तसमुद्र केले आज्ञापार. काळाचा ही दंड सत्वर हिरावून घेतला, ऐसे राज्य करिता दैत्यपाळ. काही त्या निघून गेला काळ, तेव्हा देव मिळून सकळ स्मरते झाले देवी ते. तिने पूर्वी आम्हावर दिला, तुम्ही स्मराल जेव्हा मला. संकटी पावेन तुम्हाला दुःख नसेन तत्क्षणी, देवीचा वर आणूनी मनी. मग सर्वही विचार करून हिमपर्वता लागोनी येथे झाले ते काळी. सर्व बद्धांजली होऊन करते झाले साष्टांग नमन. अष्टभावा ते पावन स्तवन करीती देवीचे. कंपरूप वैवर्ण स्वेद, स्तंभ रोदन कंठ गद, नृत्य गायनादी आनंद, अष्टही भाव जाणीजे. पाद जानू उर कर शिर, ही भूमिसी लावणी सत्वर. मन दृष्टीशी स्वरूपी धर, मंत्र वाचोने वदावा. ऐसे साष्टांग नमस्कार करून देवीचे अपार स्थविते झाले सुरवर. बद्धांजली होनिया पूर्वी म्हणून दिव्य मंत्र, मग आरंभिते झाले स्तोत्र. त्याची मंत्राचा अर्थ पवित्र प्रथम तुम्हाशी सांगतो. मंत्र भावार्थ, देव होऊनी नम्र बहुत, अनन्य भावे स्तवन करीत. म्हणती नमो देवी तुझ प्रथम, महादेवी तुझ नमो. तैसेची शिवे तू ते जाण, सतत असो आमचे नमन. नम प्रकृती भद्रे तुझ लागून, सर्वनामे नमो नमः. हा मंत्र प्रथम योजन करिता षोडशोपचारे पूजन. श्री जगदंबा होय प्रसन्न, वक्ता कारणे संतोषे. अथवा जे हिरण्य सुक्त त्याच्या प्रतिमंत्रे निश्चित, यथाविधी जे पूजा करीत षोडशोपचार अर्पुनी. तयासी देवी प्रसन्न होत, मानसी इच्छिले ते देत. साधती चारही पुरुषार्थ, रिद्धी सिद्धी सर्व ही. ऐसे मंत्र सिद्धी फल सांगून आता त्याचा स्पष्टार्थ वदेन. ती सर्वाते प्रकाशक म्हणून देवी म्हणती, ती लागे सर्व देवाहुनी वरिष्ठ. यास्तव महादेवी नाम श्रेष्ठ, शिवाची पत्नी असे स्पष्ट. शिवा नाम म्हणून ही सर्वाते उत्पन्न करीत, म्हणून प्रकृती नाम निश्चित. भद्रा म्हणजे कल्याण होत, भद्रा नामे करून तुझ्या या सर्व नामे करून. तुझ कारणे आमचे नमन, प्रति नाम मंत्र जपून नमस्कार असो सर्वदा. मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ, आता स्तोत्राचा एका भावार्थ. श्रवण पठणे कृतार्थ, श्रोत्या वक्त्यासी करी जो स्तोत्रार्थ. रौद्र नित्या गौरी रात्री, ज्योत्स्नाचंद्र रूपिणी सर्वत्री. सुखा कल्याण जनयित्री, रिद्धी सिद्धी तुझ नमो. निवृत्ती पर्वतशोभा शर्वाणी, दुर्गपारा सारा भवानी. ख्याती कृष्णा दुम्रा सर्वकारिणी, अति सौम्या तुझ नमो. अतिरौद्रा जगत प्रतिष्ठा, देवी कृती सर्व वरिष्ठा. तुझ नमो तू सर्वश्रेष्ठा, प्रतिनामी तुझ नमो. सर्व भूतांची ठाई जाणायची, विष्णू माया म्हणती पूर्ण. त्या देवी कारणे नमन आमचे असो सर्वदा. जी सर्व भूतांचे ठाई चेतना ऐसे ना म्हणती पाही, तिज कारणे लवलाई नमस्कार असो तर सर्वदा. जी जगदंबा सर्वभूती बुद्धिरूपे असे निश्चिती, तिज कारणे नमस्कृती प्रतिमंत्री असो की. जी सर्वभूती निरंतर निद्रारूपे राहिली स्थिर, तिज कारणे नमस्कार आमचे असो तर सर्वदा. जी चंडिका सर्वभूती क्षुधारूपे राहिली राहती, त्या देवी कारणे निश्चिती नमस्कार आमचे सर्वदा. जी सर्व भूतांची ठाई जाण छायारूपे राहिले आपण, त्या देवी प्रति नमन आमचे असो सर्वदा. जी सर्व भूती ठप्प आहे शक्तिरूपे राहिली आहे, तिज कारणे नमस्कार हे आमचे असो तर सर्वदा. जी
सर्व भूतीची चंडिका तृष्णा रूपे असे देखा, तिज कारणे असोत का नमस्कार आमचे सर्वदा, जी राहिली सर्व भूती रूप धरुनी या शांती, नमस्कार अनेक तिज प्रती आमचे असोत सर्वदा, जी सर्व भूती सतत जाती रूपे स्थिर वर्तत, तिथे आमचे निश्चित नमस्कार असोत सर्वदा, जी सर्व भूतमात्री जाण लज्जा रूपे राहिले आपण, त्या देवी कारणे नमन आमचे असोत सर्वदा, जी सर्व भूतांचे ठाई शांती रूपे असे पाही, तिज कारणे सर्वदाही नमस्कार असोत आमचे, सर्व भूती निरंतर जी श्रद्धारूपे असे स्थिर, त्या देवीची नमस्कार आमचे असोत सर्वदा, जी सर्व भूती समान कांती रूपे असे जाण, त्या देवी भगवती ते नमन आमचे असोत सर्वदा, जी लक्ष्मी रूपे राहिली सर्व भूतांचे ठाई संचरली, त्या देवीसी असो वाहिली नमस्कृती आमची सर्वदा, जी सर्व भूती चराचर वृत्तीरूपे असे स्थिर, तिज कारणे नमस्कार आमचे असोत सर्वदा, जी सर्व भूतांचे ठाई जाण स्मृतीरूपे राहिले आपण, त्या देवी कारणे नमन आमचे असोत सर्वदा, जी सकल मूर्ती सतत दयारूपे असे वसत, त्या देवीशी निश्चित नमन असो सर्वदा, जी सर्व भूती पाहे दृष्टीरूपे राहिली आहे, त्या देवीशी लवला आहे नमस्कृती आमची, जी सर्व भूती स्थिर राहे मातृरूपे निरंतर, तिज कारणे नमस्कार आमचे असोत सर्वदा, जी सर्व भूती आपण भ्रांतीरूपे राहिली पूर्ण, त्या देवी कारणे नमन आमचे असोत सर्वदा, सर्व इंद्रियाची अधिष्ठात्री भूतव्याप्त देवी जनयित्री, चित्तीरूपे व्यापिली सर्वत्री, तिज प्रती नमो महा, अभिष्ट संश्रय करून पूर्वी देवांनी स्तविली जाण, तैसीची इंद्राने सर्वदिनी पूर्ण सेविली ती शुभ करो, ती शुभ हेतू ईश्वरी जाण, करो आमचे शुभ कल्याण, सर्व आपदांचे निरसन करो क्षण न लागता, आता दैत्य तापे करून तप्त होऊन केले नमन, तरी ये चिक्षणी येऊन सर्व दुःखे निवारी, मेघा ऋषी म्हणे सुरता देवयसे स्तवित असता, जान्हवी स्नाना तत्वता पार्वती तेथे पाठली, ती बोलती झाली सुराते, तुम्ही येथे स्तविता कोणाते, तो तिच्या देहापासून त्वरिते स्त्री एक उत्पन्न झाली, तीच श्री महासरस्वती जाण, पार्वतीच्या देहापासून अवतार तिसरा घेऊन बोलती झाली ती येते, म्हणे पार्वती एक निश्चिती, देव हे माझे सवन कीर्ती, शुंभ निशुंभांनी रणक्षिती पराभविले म्हणून या शरीर कोशापासून झाली, म्हणून कौशिकी नाम पावली, तीही लोके गायली शिवा म्हणून सर्वदा, ऐसी कौशिकी होता उत्पन्न पार्वती झाली कृष्णवर्ण, यास्तव कालिका नाम पावन हिम पार्वती राहिली, त्यानंतर महासरस्वती दिव्य रूप झाली धरती, त्रैलोकी तुझी स्त्री निश्चिती, तैसी नाही पाहता, ती रती हुनी मनोहर कोटी गुणे असे सुंदर, तेव्हा चंडमुंड महाअसुर पाहते झाले ती येथे, शुंभ निशुंभाचे श्रेष्ठ जे भृत्य अस्ति महाभ्रिष्ट, देवी ते पाहुनी स्पष्ट झांगते झाले शुंभासी, राजा अत्यंत सुंदर स्त्रीरत्न असे मनोहर, हिमवत पर्वत थोर तयावरी पाहिले, जिच्या स्वरूपाची कांती दाही दिशा पडली दीप्ती, हिमवंत पर्वत निश्चिती शोभविला तिने, कोणाची ती आहे कोण हे न कळे वर्तमान, ऐसे सुंदर स्त्रीरत्न तुझे नाही त्रैलोकी, ती कोण आहे हे जाणून अवश्यमेव करावे ग्रहण, त्या स्त्रीरत्ना वाचून जाण सर्व ही रत्ने व्यर्थ तुझी, जी रत्ने त्रैलोकी असती मणिगजाश्वती निश्चिती, ती सर्व तुझे गृही शोभती, सांप्रत काळी दैत्येंद्रा आणिले तत्वा इंद्रापासून ऐरावत हे गजरत्न, पारिजात कर तरुही जाण उच्चश्रवा हय तैसा, ब्रह्मदेवाचे अत्यद्भुत विमानरत्न आणिले येत, हंसयुक्त जे का तिष्ठत तवांगणी दैत्येंद्रा, जिंकोनी त्वा कुबेराला महापद्मनिधी आणिला, किंजलकिनी आमलनमाला तुझ तिथली समुद्रे, पंकजमाला शोभिवंत जी कधीच नाही सुखत, सदा राय टवटवीत ती गळा घातलीत आपल्या, वरुणाचे छत्र हे जाण तुझे गृही असे आपण, सर्वदा ज्यापासून सुवर्ण वृष्टी होत असे की, दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट रथामध्ये जो रथश्रेष्ठ तुझं प्राप्त झाला स्पष्ट, जो वरिष्ठ सर्वाहुनी मृत्यूची उत्क्रांती देणार, ऐशी आणली त्वा शक्ती दुसर, वरुणाचा पाश सत्वर तव बंधूने आणला, नाना रत्न जाती अपार समुद्री निघाले त्यांचे निकर, निशुंभे आणून सत्वर आपल्या गृही साठविल्या, शुद्ध आणि नित्य नूतन अग्नी ऐसे ते जायमान, वस्त्रद्वय हे तुझ लागून अग्नी देता जाला, या प्रकारे त्वार दैत्यवरा सर्व रत्ने आणली घरा, स्त्री रत्नांमध्ये ही सुंदरा घरा का होन आणिशी, मेघा म्हणे सुरताप्रती त्या चंडमुंडाची वचनोक्ती, शुंभे ऐकुनी निश्चिती काय करिता जाला, सुग्रीव नामे महाअसुर सर्व दूतांमध्ये चतुर, त्या ते पाठविता होय सत्वर बोधुनी आणाया तिज लागी, शुंभ म्हणे सुग्रीवा लागून त्वा हिम पार्वती जाऊन, ऐसे ऐसे बोल की वचन जेणे वश्य होय आम्हा ती, या माझ्या वचने करून त्वा तीस बोधिले असता जाण, स्वयमेव प्रीती करून मज जवळी येईल ती, या प्रकारे वचनोत्तरी त्वा कार्य करावे निसत्वरी, ऐसे बोलून तो जडकरी पाठविला रायाने, तो शोभिवंत
हिमपर्वत सुग्रीव तेथे गेला त्वरित, जेथे देवी होती निश्चित तेथे सवेची पातला. नम्र मंजुळ मधुरवाणी बोलता जाला देवी लागुने, म्हणे एक तू कल्याणी दूत मी येथे आलो असे. त्रैलोक्याचा चराचर जो सर्व देव त्यांचा ईश्वर, शंभू नामा राजेश्वर त्याचा दूत असे मी. तेने पाठविले पायी यास्तव पातलो या ठाई, तुझ्या समीप लवलाही त्याचे वाक्य सांगतो. तो जे बोलिला असे वचन ते मी सांगतो तुझ लागून. देव योनीचे ठाई जाण माझी आज्ञा सर्वत्री. ब्रह्मादिक जे सुरवर ते माझे असती किंकर, समस्त माझे आज्ञाधर मम वचने वर्तती. म्या सकळ देव जिंकेले समस्त माझे आज्ञाधर मम वचने वर्तती. म्या सकळ देव जिंकेले त्रैलोक्य आपलेसे केले, देव माझे स्वाधीन झाले. यज्ञभाग मी सेवी या त्रैलोक्याचे ठाई जाण, जे जे असते असे श्रेष्ठ रत्न तेथे माझे गृही येऊन शोभते झाले सर्व ही. पहा गजरत्न ऐरावत सर्व जगात श्रेष्ठ निश्चित, देव मिळून या समस्त उच्च श्रवा अर्पिला. तैसीच देव गंधर्वाचे ठाई सर्पदानव देवगृही जी वस्तू रत्ने सर्व ही ती माझीच असती निर्धारे. सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ तू स्त्री रत्न असशी श्रेष्ठ, ऐसे आम्ही मानितो स्पष्ट. तरी आता एक करी रत्नभोगे आम्ही बरवे, यास्तव तो आम्हासी वरावे आम्ही तुझ लागी सेवावे. हेची एक योग्य जनी माते अथवा बंधू निश्चुंबाते, तुझशी योग्य सेवनाते आम्हा वाचुनी त्रैलोक्याते. तुझं योग्य कोणी असेना आम्ही पराक्रमी दोघे जण. तू चंचलापांगी योग्य रत्न माझ्या परिग्रहे करून, सर्व ऐश्वर्य पावसी ऐसे जाणून विचार करी. मजलागी येऊनीवरी तू पट्ट महिषी निर्धारी, प्राणेश्वरी होशील मेघा म्हणे सुरथा जाण. दूताच्या ऐकुनी भाषण दुर्गा भगवती वासून, गंभीर शब्दे वदत असे जियेच्या इच्छा मात्रे करून. ब्रह्मादिक जाले उत्पत्ती संहार पालन, धारण करी जगाचे ती जगन्माता भगवती. बोलती झाली दूताप्रती तू सत्य बोलला अशी निश्चिती. किंचित मिथ्या नसे की त्रैलोक्याचा राजेश्वर, तो शुंभ दैत्यपती असे थोर, तैसाची त्याचा बंधू साचार. दोघे समर्थ असती ते, परंतु जरी हे मजसी पूर्वीच समजते वेगेसी, तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी करून गुंतले नसते की. पूर्वी अल्पबुद्धी करून प्रतिज्ञा मी केली जाण, दूता सांगते तुझ लावून. उपाय येथे सूचना जो मजबूत युद्धी जिंकेल सत्वर, तोची करीन निश्चयवर ऐसिया प्रतिज्ञेसी साचार. मिथ्या कैसे करावे तस्मात ते येथे येऊन, शुंभ निशुंभ दोघे जण शीघ्र युद्धी मज जिंकून. प्राणी ग्रहण करोत का दूत बोले चंडिके ते, व्यर्थ गर्व करीसी त्याते मज पुढे एकही वाक्या ते. बोलू नको देवी तू या त्रैलोक्य माझारी, शुंभ निशुंभाचे समरी युद्ध ऐसकरी ऐसी केसरी. समर्थ कोणी असेना शुंभ निशुंभाचे सेवक, त्याचे पुढे राहू सन्मुख ऐसी शक्ती नाही देख. इंद्रादिकांशी सर्वदा हे काय तुझं सांगावे पुन्हा, तू तव स्त्री एकटी जाण. इंद्रादी सर्व देवगणा दैत्य संग्राम दुस्तर, शुंभ निशुंभाचा सन्मुख तू स्त्री कैसी राहशील देख. आताची मदवाक्याचे सुख मानोनी चाल शुभांगी, आताची माने करून जावे हे आम्हासी दिसते बरवे. केशाकर्षण करून घ्यावे मग यावे कशाला, केशाकर्षणे करून गेले गौरव नसे जाण. थोर मरणा होनी अपमान ऐसे सर्व ज्ञाते बोलती. देवी म्हणे दूता लागून खराची बळी शुंभ जाण, तैसाची निशुंभई बळवान. परी काय करू प्रतिज्ञेशी पूर्वी विचार न करता, प्रतिज्ञा केली म्या तत्वता. जे होणार ते हो आता दूता जाऊनी सांगे तू. माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण जे हे सर्व युद्धाकारण, आदरे सांगीचे दैत्या लागून. तो जे युक्त तैसे करो श्रोते हो व्हावे सावधान. आता पुढील अध्याय जाण, तुम्रलोचनाचे हनन तुम्हालागी कथन करू. गाता ऐकता हा अध्याय नाश पावती सर्व अपाय. मानसी इच्छिले प्राप्त होय धन सूत दारादी सर्वही. विद्यार्थी यासी विद्याप्राप्ती, रोगी यासी आरोग्य स्थिती, मुमुक्षुषी मोक्ष निश्चिती प्राप्त याचे होत असे. हे महासरस्वतीच्या आख्यान करिता झालं तुझ कथन. तृतीय अवतार उत्पत्ती जाण, दूत संवाद ही निरूपिला. देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुनी सर्वदा. श्री भगवतीशी नमस्कार माझे असोत निरंतर, तीच हा ग्रंथ करणार निमित्त राम निर्धारे. इति श्री मार्कंडेय पुराणे सुवर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती व्याख्याने देव्यावतार दूत संवाद निरूपणम नाम पंचमोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु.